आयफोनचं ग्लिच गाईज, ग्लिच झालाय. चार्जिंग लाईट गेली, फोन इकडे काढून आणलाय तरी पण ते चार्जिंगचं चालूच आहे. फोन अजून चार्जिंगला लागलेलाच आहे. तर सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी दसरा. आज दसरा आहे, सो आज आहे दसरा व्लॉग. चल चालेल. सगळे आमचे बंधू वगैरे, माझे भाऊ वगैरे सगळे, आमचा अर्धा गाव गेलाय नागपूरला. मी नाही जाऊ शकलो लाडूमुळे, कारण 2-3 दिवस म्हणजे त्यात 3 दिवस जाणार होते. 1 दिवस जायचं, 1 दिवस तिथे थांबायचं आणि 1 दिवस रिटर्न यायचं, असे 3 दिवस होते म्हणून. आणि एक पार्सल पण येणार आहे आपलं, त्यासाठी थांबलोय. तर येईल आज ना उद्या नाही तर परवा पार्सल येईल आपलं. चालतंय, ओके. भेटूयात थोड्या वेळानंतर. आता सकाळचे 8 वाजले. आज लवकर सगळं रेडी वगैरे करू, गाडी वगैरे धुवायला जाऊ, पूजा वगैरे करू. A few moments later. तर मित्रांनो, इकडे झालोय रेडी आणि विहार, बौद्ध विहार वगैरे सर्व उघडलंय. आज होईल कार्यक्रम. आज आहे धम्मचक्र परिवर्तन दिन आणि दसरा दोन्ही आहे आज. तर चाललो आता मी, गाडी वगैरे वॉश करेल आणि फुल वगैरे घेऊन येतो आणि मग संध्याकाळी करूयात पूजा नेहमीप्रमाणे. दुसरा दसरा आणि दुसरी दिवाळी आपली इकडे गावाकडे. तिसरी तिसरी दिवाळी. आता तिसरी दिवाळी गावाकडे यार, दुसरी विसरलो. एक माईच्या घरी झालेली फर्स्ट, दुसरी इकडे झाली आमच्या घरी आणि तिसरी पण इथेच झाली. लाडूची दुसरी दिवाळी आहे. मागच्या वेळेस लाडूला जो ड्रेस घेतलेला दिवाळीसाठी तो खूप मोठा होत होता. आता तोच ड्रेस घालणार आहे, तसाच ठेवला होता, 2 मिनिटच घातला होता. आणि घागरा काय ते पर्पल कलरचा, आता तो तिला परफेक्ट येतो. आता ती मोठी झाली. खेळते. किती मस्त वातावरण दिसतंय एकदम. चाललोय मी, फुल वगैरे घेऊयात. फुलाची बाग आहे इकडे, झेंडूच्या फुलाची, तिकडनं घेऊयात. तिकडचा ब्लॉग पण टाकायचा राहिला, तो ब्लॉग पण येईल लवकरच. त्या दिवशी सोन्याबद्दल खूप कमेंट्स येत होत्या, तर सोन्याचं वजन करायला गेलेलो त्या तिच्या नेकलेसचं, तर तो पण आहे ब्लॉग, तो टाकायचा बाकी आहे. त्याच दिवशी आम्ही वाटतं गेलेलो इकडे झेंडूच्या बागेत गेलेलो फोटोशूट वगैरे करायला. इंस्टावर ते टाकले पोस्ट. हा आहे बॅक कॅमेरा, राईट हँडने मी हात पकडला आहे गाडीचा. आणि आता फ्रंट कॅमेरा पण तुम्हाला करून दाखवतो बघा. हा बघा फ्रंट कॅमेरा आणि हे बघा फ्रंट कॅमेराचा व्ह्यू. आता थोडंसं इकडं तिकडे झालं असेल. आता हे बघा राईट हँडने जे रेसचा हात आहे, यू कॅन सी. चालतंय हे घेतो बिस्किट ओरिओ अँड माझ्या लाडूबाईला घेतो पार्लेजी खायला. थोडं सामान घेऊन जातो. चालतंय गाईज, आता सामान घेतलं आहे थोडंफार, हे घेऊन जाऊ. आता फुल वगैरे घेऊ आणि बॅक टू होम. फुलं घेऊयात आणि 2 किलो घेतो आहे फुलं, खूप सारे हार बनवायचे आहेत आपल्याला. पोचलो आता गाईज घरी. चला तिकडं हार बनवणं चाललंय, प्रोसेस. एक हार बनवला गाडीसाठी आणि आता आम्ही चाललो गाडी धुवायला. गाडी धुतली ना अजून, आता विहिरीवर चाललो आम्ही. चला पोरो, चलो भाई. शॅम्पू हाय घेतला मी, शॅम्पू. चल क्या हा लोट आण मायच्या करून, लोट आणा आपण. चला आता गाडी वॉश करू आपल्या स्वयंच्या हाताने. आता इकडं पार्क केली गाडी जस्ट, खूप मेहनतीने. साहिल चालला विहिरीत पोहायला. हां साहिल शिकला पोहायचं. हे ग्रीन ग्रीन पाणी मस्त स्वच्छ. पाला पडलाय याचा, झाडाचा आहे. अरे पुढे धामीन होती ना ह्याच्यात, आहे का? हा धामीन आहे का रे? नाही ना. मस्त मजा आहे. झिंगा जातो का? हां चल आपण दोघा शॅम्पू आता मिक्स करून घेऊ.
सायली निघाले. सायली निघाले. काय म्हणलं? सायली निघायला म्हणलं. साहिलला येऊ दे ना. साहिल तर मेन माणूस. जा बाबा त्याचा व्हिडिओ काढ. आलो चल. हा चल मग इथं दाबा मी इथं गेलो. हा चला सायली उडी खाणार आहे. एक अजून शॅम्पूची एक गरज पडते. अजून एक शॅम्पू पाहिजे. काढत राहिली काढत राहिला. एक शॅम्पू पाहिजे अजून. या बा सायली व्हिडिओ काढायला हे करायला पोहत आहे. एक शॅम्पू पाहिजे आता. तो आहे केलं नाही मग. सॉरी भाई. ऐक ना, एक पिवळीवाली कॅन आणि एक शॅम्पू घेऊन ये. जास्त फेस नाही झाला याचा, त्याच्यासाठी एक शॅम्पूची गरज पडत आहे. परत धन्नाला धुवून काढू मस्तपैकी. खाऊ वाटे ना. कशाला गेला मग त्याच्यावर? काय हा मार ना. लागलं काही तर बघ बरं. लागू देऊ नको काही. 1 2 3 4 5 6 7 8 तिकडे बाजूला उडी मार साईल. ते खनाट परत तुला उलट फिरून लागेल. वातावरण काय मस्त, व्ह्यू लय भारी दिसतोय. काय पण बोल. मी का लागलं नाही ना? हा लागलं नाही ना? आपलं तर आता कसं मस्त पेज झाला. झाडाखाली मजा येईल. तू गाडी धुवायला आला पवायला आला रे. हा झालं तुमचा हातभार लागला बस झालं. चला आता जाऊ दे मला. अरे पोरग काय ऐका ना झालं. ऑलमोस्ट आपली गाडी धुणं झाली. आता जाऊ घरी, फ्रेश होऊ आणि मग पूजा वगैरे करूयात. चला बाय बाय. अजून फुलं किती हार बनवले? हा गाडी वगैरे आणली धुवून. आता पुसून घेतो मस्तपैकी. लाडू 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 हार लावला बाईकला जस्ट आणि घराला पण. पूजा बाकी आहे. आता पूजा चालू होणार. काय कोण लाडू कोण आहे? बोल. लाडू लाडू. ओले केले किती. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसाठी ती हार करत आहे आणि महाराजांच्या फोटोला लावलाय हार. आता बाबासाहेबांच्या यांना लावायचं आहे. आणि इकडे लावलाय सुनीता मावशीला. मावशीला पण एक हार बनवलाय. ही माझी मावशी आहे गाईस. मम्मीची सख्खी बहीण आहे. हे आपल्यासोबत नाही आहे. यांची एक स्टोरी आहे. ती स्टोरी तुम्हाला जर ऐकायची असेल तर कमेंट करून सांगा. या बाळाला तयार व्हायचंय आता, म्हणून बाळ उघडं उघडं फिरतंय. नाडू नाडू. गाईस लाडूबाईला दिवाळीला ते घालणार होतं पण ते आजच घालून टाकलं. तर बघा किती सुंदर दिसतंय माझं बाळ. लाडू इकडे बघ. ए लाडू बाळ इकडे बघ. इकडे बघ. इकडे पाव पाव कर ना. हे बघा हे कपडे एकदम भारी एकदम सुंदर दिसत आहेत. थोडीशी इस्त्रीची गरज आहे मला वाटतंय. ऐक ना इकडे ना. ए मम्मा इकडे चालत चालत. अरे बापरे गोड बाळ इकडे बघ. अरे बापरे सुंदर सुंदर बाळ. कशी दिसते ती. बांगड्या घालण्यात चालल्यात पर्पल कलरच्या. अरे बाप लाईट गेली लाईट गेली लाईट गेली. बांगडा बघा बांगडा बघा. सुंदर हात आणि सुंदर बाळात. चल इकडे हात पकड. आता हिला फिरायला घेऊन जातो. चल. ए ऐकत नाही ऐकत नाही. सोड सोड नको बोलू. चल तिकडं फोटो काढून तुझे. मॅडम चालल्या बघा मस्ती करायला लागले. चल देवाचे पाय पडत. सो गाईस संक्रांतीचं सॉरी संक्रांत बोलतो मी काय. आता हे जस्ट संक्रांतीची साडी घातली म्हणून दशहऱ्याचं खरेदी करत असतात सोनं नाणं. तर सोनं नाणं खरेदी केलंय प्रज्ञाने माझ्यासाठी. बस ही सरप्राईज देणार होती पण सरप्राईज ती देऊ शकली नाही. थोडंसं तिचा मूड ऑफ होता म्हणून. आणि इकडे बघू शकता तुम्ही एक सुंदर अशी अंगठी केली आहे मला प्रज्ञाने. मी तिला नेकलेस दिल्याबद्दल तिने मला दिले अंगठी गिफ्ट गोल्ड रिंग.
ओके, थैंक यू सो मच डियर प्रज्ञा, आपका बहुत बहुत स्वागत, सॉरी आपका बहुत बहुत धन्यवाद। हाँ क्या कुछ बोलेगी नहीं? आई लव यू। अब पहना हमको। इसमें चाहिए। शादीशुदा वाला इसमें रहता है। बड़ा हो गया, बड़ा है साइज। हाँ तो इसलिए इसमें पहना है मैं, इसमें मुझे अच्छा लगता है इसमें। हाँ ओके गाइस, तो बड़ा हो गया लेकिन साइज। गोल्ड ड्रिंक फायनली, खूप दिवसापासून मला गोल्ड ड्रिंक करायची होती, बट ती मी नाही करू शकलो, पण प्रज्ञाला माहित होतं की याला गोल्ड ड्रिंक पाहिजे म्हणून, तर तिने ती केली। पैसे सेविंग ठेवून माझ्याच खिशातून चोरी करून 500 1000च्या नोटा काढून सॉरी 1000च्या नोट नाही, म्हणजे 500 1000 रुपये वगैरे 2000 रुपये वगैरे गल्ल्यात टाकायच्या बहाण्याने गल्ला खाली आहे। ओके, तर कशी वाटली अंगुठी तुम्हाला कमेंट करून सांगा, नाही तुम्ही ही पण नकली बोलतील, तुम्हाला याच्या मागचं हे दाखवू काय? हेटर्स लोक परत कमेंट्स करतील। आणि ते हे आपलं जे हे आहे ना, काय बोलतात त्याला, याच्यावरती नंबर आहे, तुम्हाला हे नंबर दाखवतो। आणि जुना ब्लॉग आहे याचा, नेकलेस पण चेक करून दाखवलाय किती ग्रामचा आहे, आणि त्याच्यावरचा नंबर पण दाखवलाय, तो ब्लॉग पण येणार आहे, शूट केलं, एडिट करून टाकायचं बाकी आहे। सो थोडा उशीर झाल्याबद्दल खूप सारं सॉरी। अशा प्रकारे मला प्रज्ञाने अशी डिझाईन दिलेली आहे। ओके वाटत आहे जरा डिझाईन, आणि हे बघा नंबर, हे बघा इथे काहीतरी नंबर आहे, JV करून समास उलट आहे, हे बघा विजे करून नंबर आहे का काय माहिती। अशा प्रकारे आहे, अंगूठी के बहाने खा तोडे अंडे। अरे झूम बरोबर, अरे फोकस तो हो ना, काय आयफोनला झालंय। तर असो, चला आता पूजा वगैरे करूयात। सरप्राईज असं राहिलं फक्त द्यायचा, तर अंगूठी, आणि मेन ही अंगूठी पडली, दे अंगूठी गाईज त्याच दिवशी दाखवली, असं आहे म्हणून, म्हणजे संक्रांतीच्या अगोदरच थोडीशी केली, 1-2 दिवस अगोदर। सॉरी काय संक्रांत येते, दसऱ्याच्या 1-2 दिवस अगोदरच केले, आणि ती मला दाखवली, दिले तिने, आणि मला एकदम एवढी जास्त आवडलेली नाही, म्हणजे थोडंसं ओल्ड फॅशन वाटतंय माझ्या हातामध्ये। मला कसं असं स्क्वेअर टाईप पाहिजे होतं अंगोठी, तर आपण ठीक आहे, प्रज्ञाने एवढं प्रेमाने दिले तर हिला घालू थोडे दिवस, आणि नंतर थोडी एक्सचेंज करूयात, चालते? ओके चालतंय, मग भेटूयात, आता पूजा करूयात, चला लेट्स सुरू करूयात पूजेला। आणि अजून पण या प्रज्ञाबाईचं काही आवरलेलं नाहीये, हमेशाच आहे ते, तर जाऊ तर मी नारळ वगैरे फोडतो गाडी समोर। हे बघा प्रज्ञाने इकडे एकदम मस्त तयार झाली आहे प्रज्ञा, आता ताट रेडी करते, आजी वगैरे येत आहेत, आता गाडीची पूजा करून घेऊ, आणि मग नंतर सामायांची करू सगळ्या। हे बघा गाईस, माझी सुंदरी किती सुंदर दिसत आहे, आय लव्ह हर, माझं प्रेम आहे, आय लव्ह माय बाईक। तिकडे सामायांची पूजा करणं चालले, म्हणजे तयारी करणं चालली, तिकडून आता माया येणार आहे। इकडे iPhone 15 ठेवू शकलो नाही, त्यासाठी iPhone 15चा बॉक्स ठेवलाय, iPhone 15 हातात आहे, आणि हे सगळ्या वस्तू आहेत, त्याच्यामुळेच लक्ष्मी येते घरात, आणि येते लक्ष्मी। इसका मालक है झिंगे। झिंगे को भी कुछ फिकर नहीं बाबा, झिंगे आता ते लाडू तसा मस्त लागला, आता करपून झोपाई होगी उसको दारात आमच्या दारात नाही पाहिजे लावता कुठं
उठलाय ना गाडी के ऊपर से रखने का त्याचं पाणीच नाही होतं ना रे पाणी साहिल पाणी करू काय फोड नीट साहिल कडून नारळे फुटाणा ना रे अरे पाणी पाणी कुठे याच्यात रे तू बी काय तर करायला एक तर बिचारा काम कसं आहे ना थकार पप्पाची गाडीची पूजा चालली इकडे जुनी गाडी बंद पडली थोडे गॅरेज मध्ये न्यायची पण पूजा करणं गरजेचं आहे. सगळ्यात मेन या फोनने व्लॉगिंग स्टार्ट केलं होतं 11 ने. तो फोन विकणार नाही आपण कधीच. चला झाली पूजा चला गाडीवर बसतो. का तो भुली गई फ्रीज राहिलं होतं गाईस. एवढं गरमीमध्ये साथ देणारे 12 महिने चालू असतं न थांबता कष्ट करणारं विचार फ्रीजची रिस्पेक्ट करा मित्रांनो. फ्रीज इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग. बघा आजी आणि बाबा आणि नाथ. ओके मशीन पण राहिली बघा तिची पण करून टाकू. बेकार कुमकुम द्या रे आपण फक्त इकडे एक वस्तू घरात आता एकच वस्तू मिसिंग आहे ते दिसते तुम्हाला भिंतीवरती. ते पण लवकरच येऊ बस. इथे ही भिंत इनकम्प्लीट आहे ती पूर्ण होऊन जाणार मस्तपैकी. स्पीकरची पण करते पूजा 100 वोल्टचा आहे गाईस. झाली सर्व पूजा वगैरे एकदम व्यवस्थित. नाईस. हॅपी दसरा सर्वांना. खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. या आधी व्लॉग घेतला ना तिकडे विहारामध्ये बौद्ध वंदना वगैरे सगळं झालेलं आहे घेऊन आपलं चालतंय. चला गाईस सर्वात लक्ष्मी आमच्या घरची तिच्या पाया पडणं महत्वाचे आहे. थांबा लाडू इकडे बघ. लाडू लक्ष्मी लाडू आशीर्वाद इकडे बघ. हा आशीर्वाद मेरे पास आ रही है. तर गाईस सगळं झालेलं आहे एकदम ओके मध्ये. इकडेच आता ब्लॉग एंड करू. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये फॉलो करा नक्की. आणि लवकरच भेटूयात. चला टेक केअर बाय बाय स्वीट ड्रीम्स.